नमस्कार. 6 इम्पॉर्टंट लाईफस्टाईल टिप्स ज्या आपल्याला डायबिटीजपासून दूर ठेवू शकतील. नंबर 1, उत्तम प्रकारची झोप. उशिरा जागणे, उशिरा उठणे यामुळे आपल्या हार्मोनल सायकल डिस्टर्ब होतात, ज्यामुळे डायबिटीज आणि इतर लाईफस्टाईल आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लवकर झोपणे, लवकर उठणे हे आपल्याला आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर 2, नियमित व्यायाम करणे. 30 ते 40 मिनिट रेग्युलर व्यायाम हा आपल्याला डायबिटीज होण्यापासून वाचवतो आणि झाल्यानंतरही गोळ्यांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी मदत करतो. नंबर 3, आहार. आपण जिभेसाठी आहार घेतो, आवडीसाठी घेतो, चवीसाठी घेतो, परंतु आहार हा ॲक्च्युली आपण आपल्या आरोग्यासाठी घ्यायला पाहिजे. मग माझ्या लिव्हरची काय रिक्वायरमेंट आहे, माझ्या किडनीची रिक्वायरमेंट काय आहे, माझ्या मेंदूला, माझ्या स्नायूंना, माझ्या हाडांना कुठल्या गोष्टींची गरज आहे, हा विचार करून जर आपण आहार घेतला तर आपण डायबिटीजलाही कंट्रोल करू शकतो आणि आपले आरोग्यही सुधारू शकतो. नंबर 4, स्ट्रेस मॅनेजमेंट. मग ताण आला म्हणून मला आजार होतोय किंवा ताण आला म्हणून माझ्या शुगर कंट्रोल राहत नाही असं आपण जनरली ब्लेम करून देतो, पण त्यावर ॲक्शन घेत नाही. तर ताण हा मॅनेज करता येतो का? ऑफकोर्स. ताणामध्ये आपण किती वेळ घालवतो हे प्रॅक्टिसने आपण हळूहळू कमी करू शकतो. यासाठी छोट्या छोट्या काही टेक्निक्स आहेत, जसं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात, मेडिटेशन असतात, नेचर वॉक्स आणि बरंच काही. नंबर 5, सामाजिक रिलेशन्स. आता तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे आजारांशी? तर बऱ्याचशा स्टडीज अशा झाल्या ज्याच्यावर हे प्रूव्ह केलं आहे की ज्यांचे सामाजिक रिलेशन चांगले आहेत किंवा जे कुठल्या सोशल कार्यासाठी काम करतात त्यांच्यामध्ये लाईफस्टाईल आजारांचं प्रमाण किंवा कुठल्याही आजारांचं प्रमाण हे फार कमी दिसतं. नंबर 6, सगळ्यात महत्त्वाचे, स्मोकिंग, अल्कोहोल, कुठल्याही प्रकारचं व्यसन. या व्यसनांचे स्वतःचे दुष्परिणाम तर आहेतच, परंतु डायबिटीज म्हणा किंवा ब्लड प्रेशर किंवा कुठल्याही प्रकारच्या आजारांचे दुष्परिणामसुद्धा या व्यसनांमुळे ॲम्प्लिफाय होतात. त्यामुळे आपण जर स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवू शकलो, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. या 6 टिप्स फक्त डायबिटीजकरिताच नाही तर कुठल्याही लाईफस्टाईल आजाराच्या बाबतीत आहेत. यावर अनेक रील्स मी यापूर्वीही बनवले आहेत, तर तुम्ही माझ्या पेजवर जाऊन त्या रील्स बघू शकता. आणखी काही प्रश्न असेल तर नक्की पोस्ट करा, म्हणजे ते मी पुढच्या रील्समध्ये इन्क्लूड करू शकेल. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.